नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व निराधार बालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। ज्यांचे आई वडील नाहीये, त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाहीये, निष्क्रिय आहेत अशा किंवा अनाथ असतील अशा सर्व बालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। या बालकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक योजना राबवली जाते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना। आणि या योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे। या सर्व मुलांना प्रत्येक महिन्याला 2250 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। ही जी मुलं असतात त्या मुलांना कोणत्याही प्रकारचा आधार नसतो, आई नसते, वडील नसते, तर अशी मुलं जी असतात ती एखाद्या संस्थेमध्ये राहत असतात आणि संस्था त्यांची पूर्णपणे देखभाल करत असते। तर अशा परिस्थितीमध्ये ती मुलं संस्थेमध्ये न जाता त्यांना वेगळ्या पद्धतीने कौटुंबिक वातावरण निर्माण करून द्यावं, यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। सावित्रीबाई फुले ही जी बालसंगोपन योजना आहे, त्या बालसंगोपन योजनेच्या संदर्भात निधी अपूर्ण पडत होता आणि तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता सर्व लाभार्थ्यांना थेट डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की जर समजा तुमच्या ओळखीचे जर कोणी असे निराधार बालक असतील, अनाथ बालक असतील, त्यांचे आई किंवा वडील वारले असतील, तर अशा लोकांसाठी किंवा अशा लहान मुलांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे। यामध्ये 18 वर्षापेक्षा कमी बालकांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं। तुमच्या ओळखीचे जे करून बालक असतील, निराधार छोटे छोटे मुलं असतील, तर त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेसाठी नेमके कागदपत्र कोणते लागतात, त्या पद्धतीने अर्ज कसा करायचा याविषयी सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देणार आहे। पण मित्रांनो, आता सध्या स्थितीला महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी या योजनेच्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय हे सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती अधिकृत माहिती दिलेली आहे आणि या अधिकृत माहितीमध्ये त्यांनी काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। या ठिकाणी निराधार बालकांना महायुतीचा आधार देण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणं व संस्थेतील वातावरणाऐवजी कुटुंबातील वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबवली जाते। आणि या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बाब स्पष्टपणे सांगितली आहे। तर यामध्ये त्यांनी काय म्हटले बघा, तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मान्यतेने या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिमाहा 2250 इतका निधी प्रमाणे लाभ देण्यासाठी रुपये 101.46 कोटी निधी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने, थेट लाभ हस्तांतरण म्हणजे काय, डीबीटी या पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। ही अतिशय महत्त्वाची, म्हणजे जी लोक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी, तुम्हाला जे 2250 रुपये मिळत होते ते आता तुम्हाला मिळणार आहे। ज्या लोकांचे पैसे काही महिने आले नव्हते त्यांना सुद्धा हे पैसे वितरित केले जातील, अशा पद्धतीची अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या 4 ऑगस्ट 2025 रोजी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर झालाय आणि या ठिकाणी 2025 आणि 26 या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष 2235B 906 अंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भात हा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्याच बाबी या ठिकाणी समजावून सांगितल्या आहेत। हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तो तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या अंतर्गत जी महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे, तो तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व निराधार बालकांच्या नातेवाईकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।